नेक्स्ट वीक थोडासा हेक्टिक असणार आहे. जास्त वेळ मला कुकिंगसाठी मिळणार नाही किंवा घरच्या कामांसाठी मिळणार नाही. म्हणून मी नेक्स्ट वीकची प्रिपरेशन करून ठेवते आहे, जेणेकरून मला आठवडाभर स्वयंपाक करणं सोपं जाईल. जर तुम्ही वर्किंग असाल किंवा मग घरी असाल तरीही जर लवकर तुम्हाला टिफिन द्यावा लागतो रोज सकाळी किंवा मग मुलांना ब्रेकफास्ट वगैरे लवकर असतो त्यांचे ट्यूशन क्लासेससाठी, तर अशी तयारी तुम्ही करून ठेवू शकता जेणेकरून आठवडाभर तुम्हाला घाई होणार नाही. तर मी सुरुवातीला जे काही भाज्या वगैरे बाहेर घेऊन आली आहे त्या पॅक करून ठेवते व्यवस्थित. पालेभाज्या मी संपूर्ण निवडून ठेवते व्यवस्थित. परंतु कोथिंबीर मी एकदाच पूर्णच निवडत नाही, कारण की आपल्याला कोथिंबीर रोज थोडी थोडी लागते आणि काय होतं जर एकदाच त्याची पानं तोडून ठेवली तर ती सुकते. म्हणून मी फक्त मागची देठ कट करते आणि मग एका डब्यामध्ये खाली पेपर टाकून त्याला व्यवस्थित झापून ठेवते. जसं आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतच असेल. मागचे फक्त मी देठं जे मोठे असतात लांब ते डायरेक्ट कट करते, जेणेकरून माझा खूप वेळ जाणार नाही आणि हवं तेव्हा काढून 4 पानं मी वापरू शकते. यानं काय होतं तर जास्त दिवस कोथिंबीर टिकते. 15 दिवस कोथिंबीरीला काही होत नाही. व्यवस्थित तुम्ही खाली आणि वरती असं दोन्ही बाजूला पेपर टाकून डब्यामध्ये याला ठेवून मग फ्रीजमध्ये व्यवस्थित स्टोअर करू शकता. तुम्ही जर दुसऱ्या पालेभाज्या कोणत्या ठेवत असाल तर अशाच प्रकारे तुम्ही ठेवलात तर त्या देखील 15-20 दिवस फ्रीजमध्ये एकदम छान फ्रेश राहतात. मी जे ढबू मिरची म्हणतो आपण कॅप्सिकम, तर हे सुद्धा मी कट करून ठेवते डायरेक्ट. याला मी वॉश करून घेतले आणि मग चांगल्या कापडानं त्याला कोरडं करून घेतलं आणि यातले जे बिया वगैरे आहेत त्या मी कंपोस्टसाठी वापरते. जे काही ओला कचरा असतो किचनचा तो मी होम गार्डन जे असतं आपलं त्याच्यासाठी वापरते. याला व्यवस्थित बारीक चॉप करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या. 8 दिवस याला काहीही होत नाही, छानपैकी राहतं फ्रेश. फक्त तुम्हाला कंटेनर जे आहे ते एकदम एअरटाईट कंटेनर वापरायचं आहे, जे तुम्हाला ऑनलाईन सहज अवेलेबल होऊन जातील. या व्हिडिओमध्ये जे माझ्याकडं प्रोडक्ट्स आहेत हे चॉपिंग बोर्ड असेल किंवा मग कंटेनर्स असतील ग्लासचे किंवा प्लास्टिकचे, सर्व गोष्टींची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्हाला काही हवं असेल ज्याची लिंक अवेलेबल होत नाही आहे, तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा, मी त्याची लिंक देखील तुम्हाला पाठवून देईल. सर्व वस्तूंची लिंक तुम्हाला अवेलेबल होईल. हा चॉपिंग बोर्ड मी फ्लिपकार्टवरती घेतला होता 500 ते 600 रुपयांच्या जवळपास आणि खूप सुंदर आहे, खूप हेवी आहे. याच्यावरती मी कधी पोळीपाटासारखा पण वापर करते. याच्यावरती चपाती वगैरे पण लाटता येते. मी एक कॅप्सिकम ठेवलेला आहे जेणेकरून मी खिचडीमध्ये किंवा मग बटाट्याच्या भाजीसाठी मॅश करून वापरण्यासाठी मी वापरू शकेल. बाकी सर्व कॅप्सिकम मी व्यवस्थितपणे चिरून ठेवलेले आहेत, जे करून मी रोजच्या भाजीसाठी वापरू शकेन. काकडी मी जर लगेच दुसऱ्या दिवशी वापरणार असेल 1-2 दिवसामध्ये तर ती मी कट करून ठेवते. नाहीतर मग सहसा मी ती कट करत नाही, कारण की ती कोरडी पडते आणि छान राहत नाही, म्हणून मी तशीच ठेवून देते. भेंडी मी धुवून घेतली आहे. भेंडी पण मी लगेच 1-2 दिवसात करणार नाही आहे, म्हणून मी ही तशीच ठेवते. पण याला वॉश करून ठेवलं आहे, म्हणजे वॉश करून परत ते सुकवून ठेवलेलं आहे. म्हणजे ज्या दिवशी मला भाजी करायची आहे त्या दिवशी मला परत वॉश करायची आणि भेंडी सुकवायची गरज नाही, कारण की भेंडी वॉश केल्यानंतर त्याला सुकायला खूप वेळ लागतो आणि आपण भेंडी सुकल्याशिवाय नाही करू शकत. जर तशीच आपण न सुकता केली तर मग ती भाजी खूप चिकट लागते. त्याच्यासाठी तुम्ही आधीच भेंडीला वॉश करून पुसून व्यवस्थित ठेवायचं आहे. हे लसूण बघा किती मोठ्या साईजचे लसूण मला बाजारात मिळालेत. असे लसूण मिळाले ना तर लसूण सोलायला पण मजा येते, जास्त वेळ लागत नाही. त्याच्या आधी जे मी लिंबू आणलेत बाजारातून त्याला छानपैकी असं पॅक करून घेते, म्हणजे खूप दिवस हे टिकतील. जास्त लिंबाचा वापर होत नाही माझ्याकडे. मग अशा प्रकारे जर तुम्ही कागदामध्ये गुंडाळून ठेवले तर 1 महिना लिंबू तुमचे छान राहतात, त्याला काहीही होत नाही. मी भरपूर गाजर घेऊन आले, परंतु सॅलडसाठी मला जास्त लागत नाहीत, म्हणून मी 2च कट करून ठेवते, म्हणजे 1-2 दिवस मी जेवताना थोडे ते वापरू शकते. जर तुमच्या घरामध्ये जास्त मेंबर असतील तर तुम्ही एकदाच भरपूर कट करून ठेवू शकता. आम्ही घरी 2घंच असतो, म्हणून मी जास्त काहीही कट केलेलं नाही आहे, थोडंसंच करते. एवढे गाजर मला 2 दिवस सहज सॅलडसाठी पुरतात. त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्येच काकडी वगैरे पण कट करून मिक्स करून ठेवू शकता.
ते सुद्धा 2 दिवस राहतं, त्याला काही होत नाही. मी डब्बा वगैरे पुसून घेतला होता म्हणून आता परत कॅप पुसून लॉक करून घेते या व्यवस्थित. एअरटाईट डब्बे असण्याचा फायदा असा असतो की एकमेकांचा भाज्याचा वास मिक्स होत नाही किंवा जर तुम्ही काही बनवलेल्या भाज्या देखील ठेवल्या तर त्या फ्रीजमध्ये छान राहतात. भात वगैरे ठेवू शकता जेणेकरून फ्रीजमध्ये एकमेकांचा फूडचा वास एकमेकाला लागत नाही आणि आहे तसे छान राहतात. आता हे जे लसूण आहे ना ते सोलायची कसरत खूप आहे म्हणून मी आठवड्याभराचं लसूण एकदा सोलून ठेवते म्हणजे रोज रोज लसूण सोलायची गरज नाही. लसूण तुम्ही एकदा सोलून जसंच्या तसं ठेवता की मग ती पेस्ट करून ठेवता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी पेस्ट करून आधी ठेवायची परंतु तो छान राहत नाही असं मला वाटतं म्हणून मग मी याला बारीक चॉप करून घेते. बारीक चॉप केल्यानंतर ना एकतर फ्लेवर पण छान येतो तुमच्या भाजीमध्ये पेस्टपेक्षा. जेव्हा ते जे लसूण असतं ते भाजीच्या तेलामध्ये छानपैकी मिक्स होतं आणि तुम्हाला ते खराब होईल याची भीती राहत नाही. 15 दिवस सहज असा लसूण टिकतो. माझ्याकडे अगारोचं हे चॉपर आहे, ऑनियन चॉपर. याचा भरपूर वापर सध्या होत आहे. 1,500 रुपये याचं MRP आहे परंतु तुम्हाला ऑनलाईन 500 रुपये किमतीला मिळून जाईल. ॲमेझॉनवरून मी ही खरेदी केलेलं आहे. खूप कामाचं आहे. तुम्हाला भरपूर भाज्या चिरताना हे वापरायला येईल. पावभाजी बनवताना तर याचा प्रचंड उपयोग होतो कारण की आपल्याला खूप भाज्या चिराव्या लागतात. तर या चॉपरमध्येच मी आता लसूण चिरून घेत आहे. खूप बारीक करते, पेस्ट करायची नाही आहे म्हणून मग याला एकदम लहान चॉप करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे हे फिरून याच्यातले ब्लेड्स छानपैकी याचा वापर होतो. याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. याचा एक इंडिव्हिज्युअल व्हिडिओ मी चॅनलवरती बनवलेला आहे की हे कसं वापरायचं वगैरे किंवा हे किती दिवस टिकतं याच्या सगळ्या गोष्टी. तर तुम्ही तो व्हिडिओ देखील चॅनलवरती बघू शकता. चॅनलवर अजून वेगवेगळे बरेच व्हिडिओ आहेत ते देखील एकदा नक्की ट्राय करा. लसूण ठेवण्यासाठी पण मी हा काचेचा छोटासा जो कंटेनर आहे तो वापरते. याची पण ऑनलाईन लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा तुम्ही डीमार्टमधून देखील असे छोटे जे कंटेनर आहेत काचेचे ते खरेदी करू शकता. आणि भरपूर असे सेट अवेलेबल आहेत वेगवेगळे जे तुम्हाला फ्लिपकार्टवरती ॲमेझॉनवरती सहज अवेलेबल होतील. थोडंही काही किचनवरती काम केलं ना की सारखं किचन काउंटर साफ करायची मला सवय आहे. तुम्हाला पण असंच होतं का की थोडं पण घाण दिसलं की मग त्याच्यावरती काम करू वाटत नाही, ते सारखं पुसत राहावंसं वाटतं. माझं तर असंच होतं की मी 4 गोष्टी काम करायचे असतील त्याला 10 मिनिट लागणार असतील तर त्यातले 15 मिनिट मला पुसायलाच जातात काउंटर टॉप. असो तर त्यानंतर मी राजमा भिजवून ठेवते. लगेच उद्या याला मी बनवणार नाही आहे परंतु मी काय करते तर राजमा, हरभरे किंवा मग मोठे हे असे छोले भिजवून ठेवते आणि मग रात्रभर भिजल्यानंतर सकाळी त्याला उकडून वेगवेगळ्या कंटेनर्समध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देते. म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये जेव्हाही मला कधी वाटेल की आपल्याला यातलं काही बनवायचं आहे तेव्हा मला काढून त्याला फक्त फोडणी द्यायची आहे आणि मला परत त्याला उकडून वगैरे घ्यावं लागणार नाही. कुकरला लावायची गरज पडणार नाही म्हणून याला भिजवून एकदा कुकरमधून काढून मी फ्रीजमध्ये ठेवून देईन. ते देखील 8 दिवस सहज राहतात, त्याला काही होत नाही. फ्रीजमध्ये अशा गोष्टी ठेवण्याचा खूप जणांना प्रश्न पडतो की हे टिकतात का किंवा हे खराब तर होणार नाही ना. तर नाही, यातले न्यूट्रिशनसुद्धा फ्रीजमध्ये कमी होत नसतात. फ्रीजमध्ये फक्त कोणतीही पदार्थ थंड होते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया होत नाहीत आणि ती जास्त काळ टिकते असं फ्रीज वर्क करत असतं. त्यामुळं काही काळजी करण्याची गरज नाही आहे. तुम्ही असं चॉप करून वगैरे फ्रीजमध्ये ठेवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, चॅनेलला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात अशाच आणखीन उपयोगी व्हिडिओसोबत चॅनलवरती. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.